संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये हॉकर्स म्हणजे रस्त्यावरती गाड्या लागतात, त्याचं कलेक्शन बघा. दिवसाला नाही म्हणलं तरी 20 ते 30 लाख रुपये फक्त कलेक्शन आहे. पण हा नेमका पैसा जातोय कुठे बघा. XYZ बोलतात की काही पैसे जे नगरसेवकांच्या खिशात जातात आहे, XYZ बोलतात की अधिकाऱ्यांच्या खिशात जातात आहे, XYZ लोक बोलतात की नगरपालिका स्वतः पावती घेऊन येते. पहिले 100 रुपये होते तर 300 रुपये झालेत. पण आपल्याला योग्य उत्तर प्रूफ सोबत काढायचं की हा पैसा जातोय कुठे. कारण की समजा जर बघा, जर खरोखर लिगलच नाहीये ना तर एवढ्या वर्ष गाड्या कशा लागत होता, आणि जर इलिगल आहे तर नगरपालिका पावती कशी देते. आणि काही ठिकाणी लोक बोलतात की XYZ नगरसेवक एवढी डिमांड करतोय. तर ह्याचा शोध आपण लवकरच लावणार आहेत, ते कुठल्या पण पक्षाचे असले तरी. ज्याला पण ह्याच्यात थोडं डीप इनसाइड काय माहिती भेटते, आम्ही लवकरच RTI वगैरे टाकून बऱ्याच गोष्टी अशा बाहेर काढणार आहेत. पण तुम्हाला खरं सांगतो हा खूप मोठा प्रश्न आहे. एक तर बघा दोन्ही साईड बघा, एक हॉक म्हणजे गरिबांची पण की जे एवढ्या वर्षापासून गाडी लावतात आहे त्यांना पण त्रास, एका दिवसात त्यांचे पैसे डबल झाले. जर खरोखर लिगल नव्हतं मग त्यांना लावून कसं दिलं. दुसरी गोष्ट की आता कसा कोण नगरसेवक येऊन तुमच्याकडून एवढी पैशाची डिमांड करू शकतो आणि त्याचा काय संबंध की रस्त्यावरच्या गाड्या लागतात तर तो पैसे घेतोय. तिसरी गोष्ट, जे अधिकारी आहेत ते कसं कारवाई करतात ते नगरसेवक बोलल्यावर गाड्या म्हणजे बेसिकली आपल्याला एवढंच बघायचंय हे पैसा कुठे जातोय. कारण की दिवसाचं 20-30 लाखाचं कलेक्शन आहे, मीरा भाईंदरच्या गोरगरीब जनतेचा पैसा आहे. आणि जर हा इलिगल प्रमाणे कोण घेतय तर तुमच्यावर लवकरच आम्ही कारवाई करणार आहे. आम्हाला ही माहिती प्रूफ सोबत आम्ही लवकरच बाहेर काढणार आहे. जर खरं सांगतो की जे जेन्युन आहे ना, जिथे फेरीवाला क्षेत्र आहे तिथे गाड्या लागल्या पाहिजेत, तिकडे नगरपालिकेची परमिशन असते. जिथे फेरीवाला क्षेत्र नाही तिकडे मग नाही लागल्या पाहिजेत. आणि जर लागतात तर मग कसा नगरसेवक पैसे घेऊन तिथे गाड्या लावून देतोय. जे पैसे नाही देते त्यांना धमकी बिमकी दिली जाते. माझ्याकडे काही प्रूफ्स आलेत, लवकरच थोडं ऍड करून त्या व्यवस्थित लाईनीप्रमाणे मी सगळे पोस्ट करणार आहेत. कोण कुठल्या एरियात किती हप्ता मागतोय, माझ्याकडे CCTVचे फुटेज आलेत. फक्त आता एवढं आहे ना की एक्झॅक्टली प्रूफ साठी आम्ही थोडं थांबलोय. CCTV आहेत पण थोडं अजून आम्हाला बघायचंय की खरोखर पैसा कुठे काय जातोय, कुठल्या वॉर्ड ऑफिसरला जातोय. तर बघा, खरोखर सांगतो की ज्या पण अशा सगळ्या गोष्टी आहेत आम्ही ट्रान्सपरन्सीने लवकरच तुमच्या समोर आणणार आहे. आणि ह्यालाकडे जे पण जबाबदार आहेत त्यांची लवकरच काही ना काही त्याच्यावर कारवाई होईल.